टॉप 20 मुंबई पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईतल्या महत्त्वाच्या 3 घडामोडींचा आढावा घेऊयात ऋत्विक भालेकरकडून। आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून पाकिस्तानच्या जेलमध्ये असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे। या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला असून कुलभूषण जाधव यांच्या मित्रपरिवारांना मोठा दिलासा मिळाला आहे। केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना या संदर्भातली माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर मुंबईत राहत असलेले कुलभूषण जाधव यांचे लहानपणीचे मित्र तुलसीदास पवार यांनी सुद्धा याबाबत आनंद व्यक्त केला आहे। त्याचबरोबर कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क साधण्याची परवानगी लवकरात लवकर मिळावी अशी आग्रही मागणी सुद्धा केली आहे। शिवसेनेचं मुखपत्र सामना भाजपला खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीये। आजच्या अग्रलेखातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे। कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील या दानवेंच्या वक्तव्याला सामनातून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असंच म्हटलं गेलंय। त्याचबरोबर दानवेंकडून वारंवार जे वक्तव्य केले जात आहेत याच्या मागचा बोलवता धनी कोण अशी चिंताही सामनामधून व्यक्त करण्यात आलेली आहे। आणि अशा वक्तव्यांमुळे देवेंद्र फडणवीस सरकारलाच आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये असा इशाराही सरकारला शिवसेनेने दिला आहे। काल अखेर इंटरनॅशनल पॉप सिंगर जस्टिन बिबर याचं मुंबईत आगमन झालं। जस्टिन बिबरला पाहण्यासाठी मुंबई विमानतळाच्या बाहेर मध्यरात्री मोठी गर्दी उसळली होती। सुमारे 1:30 वाजताच्या सुमारास जस्टिन बिबरचं मोठ्या जल्लोषात त्याच्या फॅन्सकडनं स्वागत करण्यात आलं। पर्पज या वर्ल्ड टूरच्या निमित्ताने जस्टिन बिबरचा कॉन्सर्ट मुंबईत आयोजित करण्यात आलेला आहे। आज नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये 45,000 प्रेक्षकांसमोर जस्टिन बिबर परफॉर्म करणार आहे। यानंतर घेऊयात मुंबईतल्या इतर काही घडामोडींचा नॉनस्टॉप आढावा। मुंबईतले नालेसफाईची कामं कधीच पूर्ण होऊ शकत नाही असा दावा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। त्याचबरोबर नालेसफाईवरून यंदा देखील झालेले घोटाळ्याचे आरोप उद्धव ठाकरेंनी फेटाळलेत। महापौर विश्वनाथ महाडेश्वरांसोबत माहीम ते जोगेश्वरी दरम्यानच्या नाल्यांची उद्धव ठाकरेंनी पाहणी केली। कंत्राटदारांकडून नाल्यांमध्ये डेब्रिज ओतलं जातं आणि तेच डेब्रिज नंतर उपसून खोटा गाळ काढला जात असल्याचा आरोप होतोय। नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गणेश नाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने 2 धक्के दिलेले आहेत। MIDC मधील बाळखळेश्वर मंदिराची 33 एकर जागा ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टाने MIDCला दिलेत। या जागेवरती नाईक यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने ट्रस्ट स्थापन करून मंदिर आणि उद्यान तयार केलं होतं। तर दुसरीकडे सीबीडीतल्या खाडी किनारी भाचाच्या नावाने उघडलेलं अनधिकृत ग्लास हाऊसही सिडकोनं ताब्यात घेतलंय असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे ग्लास हाऊसच्या जागेवरती सिडकोच्या माध्यमातून होणाऱ्या मरीना सेंटरचा मार्ग आता मोकळा झालाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून 3 नावं जाहीर करण्यात आली आहे। खासदार अमर साबळे यांचे निकटवर्तीय माऊली थोरात, एसआरएचे कट्टर समर्थक मोरेश्वर शेंडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या गटातील बाबू नायर यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली आहे। तर राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे यांची नावं घोषित करण्यात आली आहेत। 20 मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा केली जाईल। घरदुरुस्तीच्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये डोंबिवलीत एकाचा मृत्यू झालेला आहे। डोंबिवलीतल्या चोळे गावात ही घटना घडली। किशोर चौधरी असं देवी शिवामृत सोसायटीतील घराच्या दुरुस्तीचं काम करत होते। यावरून त्यांचा दिलीप भोईर यांच्याशी वाद झाला। या वादातून दिलीप भोईर, चिराग भोईर, सूरज भोईर, शंकर भोईर आणि परेश अंदाले यांनी किशोर चौधरींवरती तब्बल 12 गोळ्या झाडल्या। यातच किशोर चौधरी यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले नितीन जोशी हे जखमी झालेत। सध्या सर्व आरोपी फरार असून त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उल्हासनगरमधल्या ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणारे डान्स बार जमीनदोस्त केल्यानंतर आता पालिकेने आपला मोर्चा ज्यूस सेंटरकडे वळवलेला आहे। शहरातील महाविद्यालयांबाहेर असणाऱ्या या ज्यूस सेंटरमध्ये सायबर कॅफेप्रमाणे केबिन्स तयार करण्यात आलेले होते। या केबिन्समध्ये महाविद्यालयातील युवक युवती अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या होत्या। त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। पालिकेने आतापर्यंत 4 ज्यूस सेंटर पाडले आहेत।
डोंबिवली उल्हासनगरमध्ये दूषित बर्फ नष्ट करण्यात आलेला आहे. ठाण्यातील अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकत डोंबिवलीतल्या बर्फाचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत, तर उल्हासनगरमध्ये अशा बर्फावरती थेट कारवाई करण्यात आली आहे. आधीच अशुद्ध पाण्यापासून बनवलेला हा बर्फ विकण्यासाठी एखाद्या अस्वच्छ जागी तो ठेवला जातो आणि त्यातूनच या बर्फामध्ये विषाणू जीवाणू प्रवेश करतात असं यामध्ये उघडकीस आलेलं आहे. त्यामुळे उल्हासनगरमधून गोळा झालेला हा घातक बर्फ चुरा करून नष्ट करण्यात आलाय. उल्हासनगरमधली ही पहिलीच कारवाई असून सरबत आणि गोळा विकणाऱ्यांचं धाबा आता दणाणलंय. सोनसाखळी चोरी करण्यामध्ये माहीर असलेल्या इराणी टोळीचा फरार आरोपी नासिर खान याला ठाणे पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. अंबिलीमध्ये आलिशान घर, दिल्लीमध्ये 2 बंगले आणि देशभरामध्ये अनेक ठिकाणी प्रॉपर्टी अशी गडगंज संपत्ती असलेला नासिर सोनसाखळी चोर असल्यामुळे पोलिसांनी देखील आता या संदर्भात पावलं उचललेली आहेत. या तपासानंतर पोलीसही चक्रावून गेलेत. देशातील 9 मोठ्या शहरांमध्ये त्याचं सोनसाखळीचं रॅकेट सक्रिय असून सीबीआय अधिकारी बनून त्याची टोळी लोकांना लुटत असल्याचं समोर येत आहे. त्याच्या विरोधात 51 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याच्या टोळीमध्ये इराणी वंशाचे तरुण जास्त असल्याची माहिती मिळते आहे. दहिसरच्या इत्रा शाळेमध्ये 10वीच्या उत्तरपत्रिका चोरी झाल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर 4 पोलिसांनी या उत्तरपत्रिका रद्दीत देणाऱ्या चौघांना अटक केलेली आहे. मात्र चोरी झालेल्या एकूण 518 उत्तरपत्रिकांपैकी 185 उत्तरपत्रिका अजूनही सापडलेल्या नाहीत. हरवलेल्या सर्व उत्तरपत्रिका विज्ञान विषयाच्या असून बोर्ड या प्रकरणी काय तोडगा काढतंय, हरवलेल्या उत्तरपत्रिकांना किती मार्क देतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता नवा उपाय शोधण्यात आलेला आहे. एक्सप्रेस वेवरच्या घाटामध्ये फ्लेक्झिबल हाईट्स बॅरियर बसवले जाणार आहेत. उच्च दर्जाच्या रबरापासून हे बॅरियर्स तयार केले जातील. 4 लेनपैकी एका लेनमध्ये हे बॅरियर बसवले जातील. त्यामुळे जड वाहनं दुसऱ्या लेनमध्ये जाऊ शकणार नाहीत. मात्र अशा हाईट बॅरियरमुळे गाड्यांचा स्पीड कमी होऊन मोठी वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. सोमवारपासून खालापूरजवळ हे बॅरियर्स बसवायला सुरुवात होईल. बदलापूरमध्ये वॅगनार कारने 7 गाड्यांना धडक दिल्याची घटना घडलेली आहे. रात्री 9 ते 10च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे. यामध्ये गाडीच्या धडकेमध्ये 2 पादचारी जखमी झालेले आहेत. बदलापूर पश्चिमेच्या मार्केट परिसरात ही घटना घडली. नुकसान झालेल्या वाहन चालकांनी याबद्दल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. फक्त मोबाईलवरून क्षुल्लक भांडण झाल्यामुळे पतीने पत्नीला पेटवून दिल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. ब्लूबेरी लॉन्जमध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या शमी खान या महिलेची गेल्या काही दिवसांपासून पतीसोबत भांडणं होत होती. काल संध्याकाळी लिफ्टमधून ही महिला खाली येत असताना तिचा पती संतोष कुमारने तिच्या अंगावरती रॉकेल टाकलं, तिला पेटवून दिलं आणि घटनास्थळावरून त्याने पळ काढला. रस्त्यावरच्या लोकांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी महिलेला लागलेली आग विझवून तिला मध्यवर्ती रुग्णालयात भरती केलं. या दुर्घटनेमध्ये महिला 66% भाजली असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. पिंपरीतल्या पवना धरणामध्ये बुडून 2 तरुणांचा मृत्यू झाला. साजिद शेख आणि अब्दुल बादशाह अशी 2 तरुणांची नावं आहेत. हे दोघेही मुंब्र्यातून आपल्या 6 मित्रांसह पवना परिसरामध्ये फिरण्यासाठी आले होते. त्यांचे मित्र पाण्यामध्ये उतरले तेव्हा हे दोघे बाहेरच होते. पाण्यामध्ये उतरलेले त्यांचे 2 मित्र बुडत असल्याचं पाहून साजिद आणि अब्दुल पाण्यात उतरले आणि बुडणाऱ्या मित्रांचा जीव वाचवला. मात्र त्या प्रयत्नामध्ये दोघांचा बुडून मृत्यू झालाय. 5 तासांनंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीमला या दोघांचे मृतदेह मिळाले. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ठाणे सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे. शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांना 50,000चा तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या मालकीच्या बिग डील्स टेलिव्हिजन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत चालवल्या जाणाऱ्या टेलिशॉपिंग कंपनीने 24 लाख रुपये थकवलेत. त्याविरोधात भिवंडीच्या मलोटिया टेक्सटाईल या कंपनीने पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. अंबरनाथमध्ये पार पडलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये ध्वनी मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं समोर येत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणी कार्यक्रमाचे आयोजक खासदार श्रीकांत शिंदे असताना पुन्हा मात्र नवरे नगरचे शिवसेना शाखा प्रमुख रोहित धिंडे यांच्यावरती दाखल झालाय. शिवमंदिर फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी गायक राहुल देशपांडे, बेला शेंडे आणि अवधूत गुप्ते यांची गाणी झाली आणि त्यावेळी आवाज मर्यादेच्या बाहेर होता. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. विरारजवळच्या अर्नाळा गावामध्ये हवन कुंडाचं खोदकाम करताना एका देवीची मूर्ती आढळलेली आहे. गावावरती कोणतेही संकट येऊ नये या धारणेतून अर्नाळ्यातील कोळीवाड्यामध्ये दरवर्षी नवचंडी यज्ञ केला जातो. हवन कुंडासाठी खड्डा खोदण्यास सुरुवात झाली. 3 फूट अंतरावर मूर्तीचा मुखवटा असलेली
एक मूर्ती खोदकाम करणाऱ्यांच्या नजरेस पडली आणि त्यानंतर पूर्ण खोदकाम करून या मूर्तीला बाहेर काढण्यात आलं. 1 फूट उंचीची ही मूर्ती आहे. मागच्या 17 वर्षांपासून याच ठिकाणी नवचंडी यज्ञ केला जातो. सुबक आणि रेखीव कोळी काम असलेल्या या मूर्तीची विधिवत पूजाही केली गेली. पुणे तसंच राज्यातील शाळांमध्ये बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या फीवाडी विरोधात पुण्यातील पालक संघटना आक्रमक झाल्यात. पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर पालकांनी आंदोलनाला सुरुवात केली. फीवाडीच्या विरोधात शिक्षण मंत्री केवळ भाषणबाजी करत असल्याचा आरोप करत पालकांनी तावडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिक्षण मंत्री लक्ष घालत नसल्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. 9 मे 2013 रोजी पनवेलमध्ये जन्मलेल्या रिद्धी आणि सिद्धी या सयामी जुळ्या मुलींचा 4था वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. 2014 मध्ये परळच्या वाडिया रुग्णालयामध्ये या मुलींना यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे वेगळं करण्यात आलं. तेव्हापासून हे रुग्णालय म्हणजे या दोघींचं घर आहे. गेल्या 4 वर्षांपासून मोठ्या उत्साहात या दोघींचा वाढदिवस इथे साजरा होतो. आता या मुलींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून दोघीही चालायला शिकल्यात.